तर काय आज ना आमचा पेपर होता सर्वात लास्ट वाला आणि आल्याला एक क्वेश्चन विचारला एकही ना सांगितलं यानं आणि अपेक्षा हिच्याकडून काहीच अपेक्षा नसते पेपरला आणि पेपर नंतर सर्व जे डिस्कस करत होते की आता फिरायला कुठे जायचं पण आपलं काही बजेट तर आहे नाही बा आता कुठे जायचं. त्यानं फोटो बोर्डवर लिहून आणला होता इरेजर नाही का इरेजर म्हणतो त्याला. तसं मी पण हातावर लिहिलं होतं आणि मॅमने पकडून घेतलं. कैसा लगा मेरा मजाक. आणि याला तुम्ही ओळखतच असाल कॉलेजच्या सर्वात हँडसम मुलगा विशाल. विशाल आणि हे आमचे नागपूरवाले क्लासमेट. सर्व पेपर संपण्याची खुशी मनवत होते पण रिझल्टची कोणाला पर्वा नाही. मी पण म्हणलं जाऊ दे बा पेपर जसा गेला तसा गेला आता काय करू. तेवढ्यात हा जंगली माणूस भेटला. त्याला जसं समजलं मी व्हिडिओ बनवतो गोल गोल फिरायला लागला आणि पूजा तर आज काही बोलतच नव्हती. म्हणलं जाऊ दे बा चुप बस तू आता. आणि हा आमचा मित्र जंगल सफारीवाला. पण जंगल सफारीचा एकही प्लॅन आजपर्यंत सक्सेस नाही झाला. एक पेपर झाला दुसरा पेपर द्यायला त्यांना भाऊ एका वेळेस 2-2 पेपर देते एका दिवशी 2. जेवण नाही गेलो बे यार आता ना पेपर संपलेच होते तर मग मी विचार केला की आता एक रील बनवून टाकावा आणि तेवढ्यातच मधात मित्र येऊन गेला तर रील राहूनच गेली. अमान फुल खुशी. म्यूजिक. तर मित्रांनो आज आपल्याला एक गुड न्यूज भेटलेली आहे. अमन नाश्ता चारतो म्हणते. अमन काय झालं काय खाऊन सांग. जाऊ द्या बा अमनकडून तर काय नाश्ता झाला नाही. आता घरी जावं आणि बाहेरच्या खाण्यात मी थोडा अवॉइड करतो म्हणून घरीच काहीतरी अंड्याच्या बनवा म्हणला आणि ह्या गावरान अंड्याच्या मी बनवणार होतो ऑमलेट पण त्याच्या हा चिवडा बनवून गेला. बरं ते सर्व सोडा पण मी काही बनवीन तरी टेस्टी बनते. मग काय डिश तर मस्त सजवली आता.